मागील 2 ते 3 दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेला पाऊस यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले। आंबा, काजू, जांभूळ, कोकम पिकांचं मोठं नुकसान झाले। आधीच आंबा पीक 10% असून अवकाळी पाऊस झाल्याने तिसऱ्या टप्प्यातील आंबा फळ झाडावरून गळून पडतंय, तर शेवटच्या टप्प्यातील काजू पीक संकटात आहे। या व्यतिरिक्त ढगाळ वातावरणामुळे जांभूळ, कोकम पिकांचं मोठं नुकसान झालंय। एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहरी हवामानाचा फटका बागायती शेतीला बसलाय। यामुळे आंबा, काजू पिकाला देण्यात आलेली शासन स्तरावरील मदत वाढवून मिळावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार वर्गाकडून होते। या वर्षीच्या बदललेल्या हवामानानुसार या ठिकाणी हे अस्मानी संकट आहे। कारण हापूस तर या ठिकाणी काही लोक म्हणतात 90% 85%, पण हापूस हा जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर जवळजवळ 95% हापूस संपलेला आहे। आणि आता या ठिकाणी इतर जे आता मी उभा आहे हे मानपूरचं झाड आहे, ह्याच्यावर म्हणजे अदर दॅन हापूस जे आहे तर समजा केशर असेल किंवा हे इतर झाडं आहेत त्याच्यावर कुठेतरी थोडाफार आंबा आहे। पण याचा जो हवामानाचा जो मोठा परिणाम आहे तो हापूस आंब्यावर तर झालाच, परंतु नुसता हापूस आंब्यावर झाला नाही, इतर जी आपली कोकणातली महत्त्वाची जी अर्थनीतीची जी झाडं आहेत, उदाहरण सांगायचं तर कोकम, हा कोकम खूपच कमी आहे। जांभूळ तर आज कुठे दिसत नाही। इवन दॅट की बाकीची जी सगळी फळं आहे म्हणजे ज्याच्यावर कोकणातल्या माणसाची अर्थनीती आहे किंवा ज्याचं पूर्ण वर्षाचं बजेट आहे की ज्याचं सगळे खर्च हा त्याच्यावर अवलंबून असतात, ते या ठिकाणी आज काहीच दिसत नाही आहे। आणि याला माझ्या मताप्रमाणे 2-3 गोष्टी आहेत। फक्त हवामानाला दोष देऊन चालणार नाही। एक तर या ठिकाणी हापूस आंब्याच्या बाबतीत गेली 5 ते 7 वर्ष वेगवेगळ्या कारणाने त्या हापूस आंब्याचं उत्पादन होत नाही आहे। कोकण कृषी विद्यापीठाकडून त्याच्यासाठी लागणारं जे संशोधन आहे, असं का होतंय, ह्या बदलत्या हवामानामध्ये हापूस आंबा कसा टिकेल किंवा शेतकरी कसा जगेल ह्याच्यासाठी काही अधिकचं संशोधन होण्याची गरज आहे, ते आज संशोधन होताना दिसत नाही आहे। तसंच हवामानाच्या नुसार ही इतर जी फळं आहेत ह्याचा अल निनो असेल किंवा इतर ग्लोबल वॉर्मिंग असेल, ह्याचा जागतिक हवामानाचा परिणाम असेल, मग त्याच्यात टिकून राहण्यासाठी ऑल्टरनेट काय आहे हे सांगणं गरजेचं आहे ना। या ठिकाणी कोकणामधली जी मनी ऑर्डर संस्कृती ही बंद करण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये ह्याच्या रोजगार हमी योजनेत झाडं लागली गेली, लोकांनी झाडं लावली, अवेअरनेस आला, झाडं आपल्या फळं द्यायला लागली आणि आज गेल्या 5-7 वर्षामध्ये हा परिणाम होतोय। आणि आता जो झालेला आहे की या ठिकाणी त्याच्यात तो उभाच राहणार नाही। मी याच्यापूर्वी सांगितलं, आजही सांगतो की हा शेतकरी हा एका वर्षाचा प्रश्न नाही आहे, पुढची 5 वर्ष शेतकरी उभा राहू शकणार नाही। ज्या कोकणामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केली नाही, परंतु जर शासनाने आता जी डिक्लेअर केलेली जी जाहीर केलेली जी नुकसान भरपाई ती जी बघितली तर हा शेतकऱ्याचा याकडे तो उभा राहू शकत नाही। एक वेळ गेल्या 50-60 वर्षात कधी काय मागितलं नाही, ते आता एक वेळ मागितलं तर या ठिकाणी मुक्त असताना मदत म्हणून दिली पाहिजे। आता बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्मानी संकट आलेलं आहे। अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार गेला, मका वगैरे इतर पिकं सुद्धा गेली। यावेळी या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार कशा प्रकारे बघणार हे आमच्या काही लक्षात येत नाही। काल परवाच्या कॅबिनेटमध्ये आमच्या या ठिकाणी कोकणातले 2 सुपुत्र या ठिकाणी आमचे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब असतील किंवा आपल्या रत्नागिरीचे आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, या दोघांनी तो विषय मुख्यमंत्र्याकडे मांडला। मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करण्यासाठी आदेश दिलेले आहेत। परंतु मी आजही परत आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की सरकारने एक वेळ ह्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी काम करावं, ही मदत म्हणून करावी। विमा वगैरे ह्या गोष्टी आतमध्ये न आणता सरसकट आज या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना एक भरीव मदत द्या, त्याला उभा करा। कोकण आपल्याकडे वारंवार काय मागत नाही। कोकणातला शेतकरी हा या ठिकाणी कष्टाळू आहे, तो या ठिकाणी शोषिक आहे। त्याचा या ठिकाणी आता आणि मला असं वाटतं की फक्त 2 मंत्र्यांनी बोलून चालणार नाही, कोकणातल्या सगळ्या आमदारांनी आज या ठिकाणी हा विषय लावून धरून ह्याच्यातनं या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला हात जोडून विनंती आहे। आज हे संपूर्ण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये जे ढगाळ वातावरण आहे त्याचा परिणाम आज आंबा, काजू आणि कोकम, जांभूळ ह्या सगळ्या आपल्या कोकणातल्या पिकांवर प्रचंड प्रमाणात झालेला आहे। ह्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो। शिवाय ढगाळ वातावरणामुळे झाडांना प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते ती मंदावते आणि त्यामुळे त्या झाडावर असलेली फळं ही गळून खाली पडत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच मोठं नुकसान होतं। आज आपण
पहिल्यापासूनच हवामानाच्या परिणामामुळे आंबा बागेमध्ये 10 ते 15% उत्पन्न आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जो मोहर आलेला होता तो बऱ्याच बागायतदारांनी किंवा आम्ही सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जी आपणाला फळं आज झाडावर दिसत होती ती आज ह्या ढगाळ वातावरणामुळे किंवा झालेल्या पावसामुळे गळायला सुरुवात झाली आणि ती आज आपणाला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तरी झालं झाडाखाली किती प्रमाणात पडलेली आहे आणि हे आम्ही मोठ्या प्रमाणात खर्च करून हे 3 नंबरचं पीक टिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आम्हाला काय ते टिकत नाही आहे झाडावर आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागच्या एका मीटिंगमध्ये आपले दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय भावे साहेब यांनी असंच सांगितलं की तिसरं पीक शेतकऱ्याच्या हातात मिळणं कठीण आहे आणि त्याला पावसामुळे ते मिळणार नाही आणि ते आज खरोखरच आम्हाला इथे जाणवत आहे की त्यांनी जे सांगितलं ते आज खरोखरच इथे तशा पद्धतीने ते आंबा पिकाची गळ झालेली आहे आणि ते आज आमच्या हातात मिळणं कठीण झालेलं आहे आणि मिळणारही नाही असं परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे. तसंच काजूच्या बाबतीतही तसाच की काजूला कुठेतरी शेवटचं पीक मिळणारं होतं तेही आज मिळणार नाही. त्याचबरोबर कोकम किंवा जांभूळ ह्यांना सुद्धा ढगाळ वातावरणामुळे कोकमाची सुद्धा त्यांना जे फ्रूट बोरर असतो तो किंवा जांभळाला सुद्धा ती कीड लागते आणि त्या किडीमुळे संपूर्ण जांभळाचं पीक नुकसानीत किंवा नाहीसं होण्याची शक्यता आहे. आपलं नाव? मी विलास अनंत ठाकूर, राहणार मठ, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग.